नमस्कार मित्रांनो. मीन राशीच्या 7व्या स्थानात, की ज्याला वैवाहिक जीवनाचं स्थान म्हणतात, त्या ठिकाणी रवी, बुध आणि शुक्र हे जे तिन्ही ग्रह आहेत ते केतूच्या युतीमध्ये जाणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये. त्याला ग्रहणाचा प्रभाव असं सुद्धा म्हणतात. एकंदरीत ग्रहण जे आहे ते तुमच्या 7व्या स्थानात होणार आहे. त्याचप्रमाणे तुमची जी रास आहे ही 7.5 चाललेली आहे. गेल्या दीड एक वर्षामध्ये तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. हे ग्रह त्याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत ते सप्टेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील, त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनावरती होणारे ग्रहयोगांचे प्रभाव नेमके कशा प्रकारचे असतील, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये राहू आणि नेपच्यून आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे रवी, जो की षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, 17 तारखेनंतर सप्तमात येईल. आणि राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो 19 तारखेनंतर, हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. बऱ्याच प्रमाणात फिरणं वगैरे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. खास करून तुमची जी रास आहे ती थोडी 7.5 मध्ये चाललेली आहे. त्यामुळे जर का तुम्हाला शारीरिक आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी असतील, त्याची छोटी-मोठी लक्षणं डोक्यावर काढू शकतात. तर या महिन्यामध्ये फार काही मोठे शारीरिक त्याच्या संदर्भातले त्रास होणार नाहीत. मात्र 7.5 मध्ये असल्यामुळे मानसिक त्रास हे असणारच. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तुमची जी रास आहे ही इमोशनल आहे, म्हणजे भावनाशील आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींचा जास्त प्रमाणात विचार करणारी आहे. या संदर्भात थोडंसं स्थिर पद्धतीने जरा विचार केला तर गोष्टी होतील. थोडंसं डिसिप्लिन राहा, ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहते. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा सर्वात महत्त्वपूर्ण ग्रह आहे तो म्हणजे मंगळ, जो की तुमचा धनेश आहे, भाग्येश आहे. तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. याचप्रमाणे तुमच्या पंचमामध्ये बुधाचा सुद्धा भ्रमण आहे. तुमचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की सप्तमात भ्रमण करतोय 19 तारखेनंतर, हा तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे रवी, लाभेश जो आहे शनी, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो, तो मात्र वक्री आहे. इथे आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर ह्या महिन्यामध्ये थोडेसे फायनान्शियल क्रंचेस वगैरे जाणू शकतील, थोडीशी आर्थिक चणचण वगैरे जाणू शकेल. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मुख्यत्वे करून या महिन्यामध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी थोडे खर्च करावे लागतील. इथे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. अर्थात हे खर्च तुम्हाला करावेच लागतील, परंतु खर्च किती, कुठे, कसे खर्च करायचे याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण तुमची जी रास आहे ती थोडीशी लेट गो करणारी आहे. मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे या महिन्यामध्ये डिसिप्लिन राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल जर का विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या पंचम, षष्ठ आणि सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. षष्ठ स्थान, की ज्याला आपण रोगशत्रूचं स्थान म्हणतो, त्या ठिकाणी हा जो बुध आहे हा बराच कालावधीसाठी म्हणजे दिनांक 5 तारखेपर्यंत पासून ते जवळजवळ 24 तारखेपर्यंत तुमच्या षष्ठ स्थानात राहणार आहे. चतुर्थ स्थानामध्ये मंगळाचं सुद्धा भ्रमण आहे. तर एकंदरीत घरातल्या ज्या व्यक्ती, घरातलं जे वातावरण असणार ते थोडंसं गढूळ असणार आहे, थोडंसं तापलेलं असणार आहे. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्याच्यावर इंटरॅक्शन मध्ये थोडेसे डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव येणार आहेत. तर थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भात कुठलीही महत्त्वपूर्ण काम, नवीन वास्तू घेणं, असलेलं वास्तू विकणं, त्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले उपाय यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. मोठी रिस्क वगैरे घेऊ नका. अर्थात छोट्या जे ट्रेड असतील त्याच्यात तुम्हाला फायदे वगैरे होऊ शकतील. त्याचप्रमाणे तुमचं जे प्रेम जीवन आहे किंवा रिलेशनशिपचं जीवन आहे या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो तुमच्या राशीमध्ये बुधाचं भ्रमण आहे. अर्थात तुमचं जे जर का तुम्ही रिलेशनशिप रिलेशनशिप अतिशय व्यवस्थित राहील. त्या संदर्भात काळजी करू नका. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचं जर का तुम्हाला लक्षणं दिसायला लागली तर लगेचच्या लगेच काम करणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये थोडंसं या प्रकारचे अनुभव तुम्हाला जास्त येऊ शकतील. काळजी घ्या आणि अलर्ट राहा. जे विद्यार्थी वर्ग आहेत अर्थात तुमची रास 7.5 मध्ये चाललेली आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करणं जास्त महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. आता वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर हा प्रांत या महिन्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. खास करून तुमच्या सप्तम स्थानामध्ये रवी, बुध आणि शुक्र हे 3 ग्रह, त्याच्याबरोबर केतू सुद्धा आहेत आणि हे तिन्ही ग्रह केतूच्या युतीत सुद्धा जाणार आहे. आणि तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, तो षष्ठ स्थानामध्ये बऱ्याच कालावधीसाठी भ्रमण करणार आहे. आणि मंगळाची चतुर्थ दृष्टी सुद्धा तुमच्या सप्तम स्थानावरती आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर ह्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा विषय असेल की जो तुम्हाला जास्त विचार करायला लावेल ते म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाच्या संदर्भातले त्रास, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन म्हणजे वैवाहिक जोडीदाराबरोबर न पटणं, न जमणं, संशयाचं काही वातावरण तयार होणं आणि काही तुमच्या
तुमच्या विचारांमुळे गोष्टी थोड्याशा टोकाच्या वगैरे होणं, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात त्रास होणं, अशा प्रकारचे त्रास तुम्हाला ह्या महिन्यात बऱ्याच प्रमाणात दिसून येतील. त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही विषयाचा निर्णय घेताना थोडंसं विचारपूर्वक घ्या आणि सत्य परिस्थिती आधारित घ्या. फक्त आणि फक्त ऐकून गोष्टीवरती कुठलेही काम करू नका आणि स्वतःच्या हिशोबाने गोष्टी करू नका. कारण जो केतू आहे हा डिसीव्ह करतो, तुम्हाला फसवतो, तुमच्या विचारांना वेगळीच दिशा देतो. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तरी सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये सुद्धा गोष्टी थोड्याशा टोकाच्या वगैरे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात ही गोष्ट अतिशय आवश्यक राहील. याचबरोबर तुमचे जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा विचार करायचा झाला, तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे, गुरु जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. चतुर्थातला जो मंगळ आहे, तो सप्तम दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला पाहतो आहे. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला वाटेल की आपण जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा आपल्या कामाला मोल नाही, अप्रिसिएशन मिळत नाहीये किंवा जे सहकर्मी आहेत त्यांच्याकडून थोडेफार त्रास होत आहेत. काळजी करू नका. हा कालावधी जो आहे किंवा हा जो विचार तात्कालिक राहील. थोडंसं एखाद दीड महिना तुम्हाला थोडासा त्रास होईल. परंतु त्या त्रासामुळे काही मोठे निर्णय घेऊ नका. म्हणजे जॉब चेंज करणं किंवा बदली करणं असं काही करू नका. तुमचे अनुभव, तुमचे विचार आहेत ते चुकण्याची शक्यता आहे. या महिन्यात खरं तर तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात जास्त फिरणं वगैरे होईल, परंतु कामं तुमची मार्गी लागू शकतील. तर महत्त्वपूर्ण म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला वैवाहिक जीवन जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, दैनंदिन जीवनावरती होणारे परिणाम नेमके ग्रहयोगांचे कसे असतील. जसं की दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा केंद्र करणारा नेपच्यून जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर करू शकेल, त्यांच्यावर थोडेसे मतभेद वगैरे सुद्धा होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला केतू आणि शुक्राची युती होणार आहे. सप्तमात असणारा शुक्र आणि तिथे असणारा केतू या दोघांची युती होणार आहे. वैवाहिक जो जोडीदार असेल त्याच्याबरोबर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज वगैरे होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो, जो बुध तुमच्या षष्ठात भ्रमण करतो, त्याच्याशी केंद्रयोग होणार आहे. कागदोपत्री व्यवहार ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. ऑफिस पॉलिटिक्स लोक वर करू शकते. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो गुरु तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतो, जर शनी तुमच्या व्ययात वक्री आहे, दोघांचा प्रतियोग थोडंसं मानसिक तणाव या दरम्यान जास्त प्रमाणात जाणवू शकेल. तर त्या ठिकाणी लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला हर्षल आणि रवीचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या सप्तमात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण उत्तम राहील. तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर तुमचं जे इंटरॅक्शन असेल ते खूप चांगलं राहील. कामकाजाच्या संदर्भात तुम्हाला नवीन संधी या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये गैरसमजाचं वातावरण होऊन गोष्टी थोड्याशा टोकाच्या वगैरे होतील किंवा वादविवाद वगैरे थोडे होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की सप्तमात भ्रमण करतो, जो हर्षल तुमच्या तृतीयात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. काही नवनवीन संकल्पना तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतील. याचप्रमाणे जर का तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तर दोघांमधलं गोष्टी ह्या इंटरॅक्शन ह्या व्यवस्थित होईल. काही गोष्टींबद्दल सहमती होईल आणि काही नवीन गोष्टी करण्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी निश्चित होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 28 आणि 29 ज्या 2 तारखा आहेत, या अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कारण तुमच्या सप्तमात असणारे रवी, बुध जे आहेत ते केतूच्या युतीत जाणार आहेत. जो मी ग्रहणाचा प्रभाव सांगत होता तो नेमका या दिवसांच्या आसपास जास्त प्रमाणात जाणवेल आणि याचे जे प्रभाव असतील हे वैवाहिक जोडीदारावर इंटरॅक्शन मध्ये काही फरक पडेल, तुमच्या आणि त्यांच्या विचारामध्ये फरक पडेल किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या गोष्टी सगळ्या तुम्हाला या दरम्यान अनुभवास येतील. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष पाहतायत, अनुभवतायत त्यावर विश्वास ठेवा. ऐकीव गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती टोकाचा होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. याचनंतर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल, तिथे सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत आहेत का, अशा प्रकारे होतील आणि या सगळ्याचा परिणाम तो पुढचे जवळजवळ कित्येक महिने तुमच्या आयुष्यावरती होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. शनी वक्री जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, जो मंगळ
चतुर्थात भ्रमण करतोय. दोघांचा जो त्रिकोणी योग आहे, हे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे ती 2 तारखेला आहे. तुमच्या षष्ठ स्थानामध्ये काळजी घ्या. षष्ठ स्थानाला रोग किंवा शत्रूचं स्थान म्हटलं जातं. आणि जी पौर्णिमा आहे, ही पौर्णिमा 17 तारखेला आहे. तर लक्षात घ्या 2 तारीख आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा वादविवादात अजिबात जाऊ नका. खास करून अमावास्येच्या दिवशी म्हणजे 2 तारखेला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.